साताऱ्याच्या मातीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, प्राच्य विद्यापंडित, सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर आह साळुंखे म्हणजे सातारच्याच काय अवघ्या महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राचा अभिमान. अनेकांच्या प्रमाणे डॉक्टर साळुंखे सर यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाने FIBSC मध्ये शिकत असलेल्या साक्षी मामुलकर ही सुद्धा प्रेरित झाली. साक्षीने आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. निमित्त होते ते तिने डॉक्टर साळुंखे सर यांचे काढलेले पोर्ट्रेट पेंटिंग व एक पत्र त्यांना भेट म्हणून देण्याचे. यावेळी डॉक्टर साळुंखे सरांनी त्यांनी लिहिलेले चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये म्हणून हे पुस्तक साक्षीला भेट म्हणून दिले. यावेळी त्यांनी काढलेले उद्गार. आज साक्षी महामूलकर ही BScच्या पहिल्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचे वडील हे मला भेटायला आले होते. साक्षीनं माझी पुस्तकं वाचून त्याच्या आधारे माझं एक पेंटिंग केलेलं आहे ते तिनं मला भेट दिलं. माझ्या अनेक पुस्तकांचा संच तिच्या संग्रही आहे हे पाहून मला अतिशय आनंद झाला. तिनं या चित्रासोबत जे पत्र मला दिलेलं आहे त्यातील भाषा अतिशय प्रवाही आणि उत्तम दर्जाची आहे. ती ब्लॉग वगैरे लिहिते याचा अर्थ ती नवीन तंत्रज्ञान देखील आत्मसात करून त्यामध्ये वावरायला शिकलेली आहे. त्याशिवाय तिनं वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. एक ध्यास घेऊन तसं पाहिलं तर सर्वसामान्य परिस्थितीतून येऊन ती ज्या पद्धतीनं हे सगळं करत आहे त्यानं माझं मन भरून आलेलं आहे, भारावून गेलेलं आहे. मी तिला प्रकृती सांभाळून बाकीचे सगळे छंद जसे जमतील तसे करत करत स्वतःचा अभ्यासही उत्तम कर, छान प्रगती कर, तू तुझ्या कुटुंबाचं नाव काढशील यात काही शंका नाही. कर्तृत्ववान हो आणि आम्हा सगळ्यांना आज तुझा अभिमान वाटतोयच, पण उद्याच्या काळात शेकडो लोकांना, हजारो लोकांना तुझा अभिमान वाटेल अशा प्रकारचं काही कर्तृत्व तुझ्या आवडीच्या क्षेत्रात तू गाजव. अशा प्रकारचा आशीर्वाद मी तिला देतो. तिच्या वडिलांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदनही करतो. त्यांना ही एकुलती एक मुलगी आहे. आपल्या समाजामध्ये कित्येकदा मुलगी नको अशा प्रकारची भावना असते, पण ते एकुलत्या एक मुलीचे सगळे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. अर्थात त्यांचे इतर कुटुंबीयही आई पण तिला प्रोत्साहन देते. हे सगळं पाहिल्यानंतर मला अतिशय समाधान वाटलेलं आहे. मी तिला खूप आशीर्वाद देतो.